स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की मुलींसाठी शिक्षण आता फ्री केलेलं आहे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने। मग ही फीस कोणाला सवलती मिळते, कोणाला ही स्कॉलरशिप मिळते, खरंच हे आपल्याला जी स्कॉलरशिप आहे मिळाल्यावर 0 रुपये आपल्याला फी भरावी लागते का, आणि यासाठी काय डॉक्युमेंट्स, एलिजिबिलिटी आणि कोणत्या कॉलेजमध्ये हे नक्की मिळतं, कारण असे बरेचसे कॉलेजेस आहेत जिथे तुम्हाला ही स्कॉलरशिप जी आहे ती मिळणार नाहीये। तर हा सगळ्याचा सगळा एक डिटेल्ड व्हिडिओ याच टॉपिकवर आपला असणार आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण इंजिनिअरिंग ॲडमिशन रिलेटेड सर्वच्या सर्व अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर मिळत राहणार आहेत। एक थोडंसं तुम्हाला इन्फो देतोच, व्हिडिओ चालू करण्याच्या आधी काल बऱ्याचशा मुलांनी मला या नंबरवर कॉल करायचा प्रयत्न केला, मी जेवढे जमले तेवढे रिसीव्ह केले आणि बऱ्याच जणांनी व्हॉट्सअप सुद्धा केला। जरी तुम्हाला काही वाटत असेल, तुम्हाला काही अजून आपली काउन्सिलिंग लॉन्च व्हायची आहे, पण ज्या मुलं इंटरेस्टेड असतील त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तुम्ही ते ग्रुप पण जॉईन करा, किंवा प्लस या नंबरवर तुम्हाला काही डाऊट असेल, तुम्हाला काही माझ्याशी कनेक्ट करायचं असेल तर याच्यावर व्हॉट्सअप करा। व्हॉट्सअप करताना फक्त हाय टाकू नका, तुमचा पूर्ण प्रश्न टाका की हाय मला असा असा डाऊट आहे, म्हणजे जेव्हा मी मेसेज बघेल तेव्हा मी रिप्लाय करू शकेन। मला खूप सारे काल व्हॉट्सअप आले, त्यामध्ये फक्त हाय 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 हॅलो, मग हायला मी हॅलो रिप्लाय देणार, मग पुढे अजून त्याला आपल्याला वेळ लागेल। सो काही जणांचा मी कॉल रिसीव्ह नसेल केला तर मी सगळ्यांना कॉल बॅक देतोच आहे, प्लस तुम्ही मिस कॉल देऊन ठेवा, मी प्रयत्न करेन लवकरात लवकर तुम्हाला कॉल करेन। ठीक आहे, आपण आजच्या मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे फ्री एज्युकेशन। लक्षात घ्या, एज्युकेशन फ्री आहे का? आहे, पण माफ काय केलंय सगळ्यात पहिले तुम्ही हे समजून घ्या। माफ केलेली आहे ट्युशन फीस। आता नीट कन्सेप्ट समजून घ्या, हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला हे सगळी कन्सेप्ट समजणार आहे। एज्युकेशन फ्री आहे का? 100% आहे। नीट समजून घ्या, एक कॉलेज जेव्हा असतं तर ते कॉलेज फीस तुम्हाला 2 ते 3 प्रकारच्या चार्ज करत असतं। एखाद्या कॉलेजची एक एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो, समजा तुम्ही MITची फीस बघितली तर MITची ट्युशन फीस आय गेस 1,80,000 समथिंग आहे, मी रँडम तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतोय, 1,80,000 आहे। 30,000 ऑलमोस्ट त्यांची डेव्हलपमेंट फीस आहे आणि 1,000-2,000 रुपये तुमची अदर फीस असते। ठीक आहे, असे 3 प्रकारच्या फीस तुमच्याकडे असतात, ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस आणि अदर फीस। ठीक आहे, तर जी तुम्हाला स्कॉलरशिप मिळालेली आहे किंवा हे जे सरकार आहे हे जे तुमचे पैसे भरणार आहे, हे ट्युशन फीसचे तुमचे पैसे भरणार आहे। फॉर एक्झाम्पल, आपण जर MIT आळंदीमध्ये ॲडमिशन करायला गेलो तर माझ्या माहितीच तो तिथे समथिंग 170-180 ही ट्युशन फीस आहे। 1,70,000 ते 1,80,000 ही काय आहे? निव्वळ ट्युशन फीस आहे। डेव्हलपमेंट फीस किती आहे? 30,000 आहे। मग ही 30,000 फीस तुम्हाला भरावीच लागणार आहे, कारण याला काहीही स्कॉलरशिप नाहीये। म्हणजे याचा अर्थ काय? मुलींचं शिक्षण फ्री आहे का? आहे। म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की पूर्णपणे फ्री आहे, पण येस तसं बघावं तर ते फ्रीच आहे, कारण आधी तुम्हाला 2 लाख रुपये फीस पडणार होती, ती आता फक्त 30,000 ते 35,000 रुपये त्या पर्टिक्युलर कॉलेजची पडते। आता बरेचसे कॉलेजेस आहेत की ज्या कॉलेजेसमध्ये ट्युशन फीसच जास्त आहे आणि डेव्हलपमेंट फीस 1,000, 2,000, 5,000, जास्तीत जास्त 8,000 ते 10,000 आहे। त्यामुळे त्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला फीस किती पडणार आहे? 10 ते 15,000 पडणार आहे। म्हणजे याचा अर्थ काय? जर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेताय तर नक्कीच तुम्हाला 10 ते 15,000 मध्ये, ऑन अन ॲव्हरेज 10 ते 15,000 तुमचं मुलींचं शिक्षण हे फ्री होणार आहे, किंवा 10 ते 15,000 तुमचं वार्षिक शिक्षण होणार आहे। आधी हेच खर्च जो असायचा, जर एखाद्या कॉलेजची फीस 2 लाख आहे तर ऑलमोस्ट 1 लाख रुपये तरी भरावेच लागायचे, बरोबर आहे। बाकी मग EBC वगैरे स्कॉलरशिप मिळायची। मग 1 लाख रुपयाचा आता तुम्ही जर 20 ते 30,000 किंवा 10 ते 15,000 शिकत असाल तर ते फ्री म्हणणंच बरोबर आहे, किंवा ते फ्री असल्यासारखंच तुमच्यासाठी असणार आहे। मग आता कोणते डॉक्युमेंट्स लागतात, एलिजिबिलिटी काय आहे काय नाही, याच्यावर डिस्कस करण्याच्या आधी मला पालकांना एक नक्की नम्र विनंती करायची आहे। आधीच्या काळामध्ये नक्की हे होतं की मुलांना पुढे बाहेर मुली शिकवायला पाठवत नव्हते का? कारण फीस जास्त असायची, म्हणजे सगळ्या गोष्टी मॅनेज होतील का नाही, बऱ्याच जणांचं असं की मागे मुलगा आहे, हे आहे ते आहे। पण जर सरकारने एवढी आपल्याला अपॉर्च्युनिटी दिलेली असेल आणि जर तुमच्या मुलींना चांगलं कॉलेज मिळत असेल पुण्यामध्ये तर नक्की पाठवा। ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, लक्षात घ्या, कारण करिअर्स बदलतात। जर एखादं चांगलं कॉलेज तुम्हाला मिळत असेल तर आता एवढीच सुवर्ण संधी आहे की तुमचे फीस पूर्णपैकी माफ होत आहेत। 10 ते 15,000 रुपये वार्षिक फीस लागणार आहे जास्तीत जास्त, आणि एवढं करून पुन्हा राहण्याची शिष्यवृत्त्या सुद्धा मिळतात। आता जर तुम्ही तसं बघितलं, पंजाबराव देशमुख ही स्कॉलरशिप आहे, याच्यातून तुम्हाला वर्षाचे 30,000
30,000 मिळतात. जर तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही जर काय म्हणता येईल अल्पभूधारक असाल, तर तुम्हाला त्याचे 30,000 रुपये वार्षिक मिळतात. म्हणजे बऱ्यापैकी बऱ्याचशा गोष्टी खर्च सरकार करतंय. तर आता आपलं काम आहे की जर खरंच चांगले पर्सेंटाईल आले असतील तर नक्की न संकोच करता मुलींना पुण्यामध्ये, मुंबईमध्ये जिथे चांगले कॉलेजेस आहेत पाठवा. नक्कीच त्यांचं आयुष्य पुढे जाऊन ते त्यांच्या पायावर उभी राहणार आहेत आणि पुढे जाऊन त्यांना कधीही त्यांच्या आयुष्यामध्ये त्रास होणार नाही. आणि बऱ्याचदा असं होतं, मुलींना 98 पर्सेंटाईल असतात, 99 पर्सेंटाईल असतात, पण पालक घाबरवून पाठवत नाहीत. पण आता ही संधी आहे, ही आपल्याला नशिबाने मिळालेली आहे. तर या संधीचं सोनं करायला नक्की पालकांनो विसरू नका. याच्यावर मी व्हिडिओ बनवतो की कोणते कॉलेज घ्यायचे, काय करायचं, कोणतं कॉलेज सेफ आहे, याच्यावर पण मी व्हिडिओ बनवतो. पण नक्की ही संधी मिस करू नका. ही चान्स आपल्याकडे आहे. नक्कीच मुलींना याचा फायदा घेता आला पाहिजे. ठीक आहे. मग आता याची एलिजिबिलिटी काय, कोणत्या मुली या स्कॉलरशिपसाठी एलिजिबल आहेत? तर अशा मुली ज्यांचं उत्पन्न म्हणजे ज्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, त्या सर्व मुली या स्कॉलरशिपसाठी एलिजिबल आहेत. म्हणजे तुमचं शिक्षण फ्री होणार आहे. आता जेव्हा मी फ्री म्हणतोय तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा की कॉलेजची जी काही डेव्हलपमेंट फीस आहे ती तुम्हाला भरावी लागणार आहे. आणि ऑन अँड ॲव्हरेज जर बघितलं तर जास्तीत जास्त 28,000 ते 30,000 आणि कमीत कमी 2-3 हजारापासून तुम्हाला डेव्हलपमेंट फीस असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त 15-20 हजार, एक ॲव्हरेज पकडलं तर 15,000 तुम्हाला फीस पडणार आहे. हे लक्षात ठेवा. आता डिपेंडिंग ऑन कॉलेज, प्रत्येक कॉलेजची डेव्हलपमेंट फीस कमी जास्त प्रमाणात असते. सगळ्यात जास्त MITची आहे जी 28,000 रुपये आहे आणि बाकीच्या कॉलेजेसची 10, 15, 12, काही कॉलेजेसची 2,000 डेव्हलपमेंट फीस आहे. बाकीची सगळी ट्युशन फीस आहे. त्यामुळे मी या शब्द आता फ्रीच इथून वापरतोय. ओके. मग ही जी फ्री स्कॉलरशिप आहे हे मिळणार कुणाला आहे? असं आहे की कोणत्या एका स्पेसिफिक कॅटेगरीला मिळणार आहे? नाही. जरी तुम्ही SC कॅटेगरीमध्ये असाल, ST कॅटेगरीमध्ये असाल, OBC मध्ये असाल, VJ, NT, EWS, ओपन, जनरल, कोणतीही तुमची कॅटेगरी असेल आणि जर तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला ट्युशन फीस ही माफ असणार आहे किंवा तुमचं एज्युकेशन गव्हर्नमेंटकडून स्पॉन्सर्ड असणार आहे. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं ॲडमिशन कॅप राऊंड थ्रू झालं पाहिजे. कॉलेजेसकडे मी येतो, पण दुसरी गोष्ट काय आहे, कॅप राऊंड थ्रू झालं पाहिजे. लक्षात घ्या, ॲडमिशन करण्याचे बरेचसे मार्ग असतात. सगळ्यात पहिला मार्ग म्हणजे मेरिटने, कॅप राऊंड थ्रू. आपण ऑप्शन फॉर्म भरायचा, सगळं करायचं. हे जे आपण काउन्सिलिंग प्रोसेस त्याच्यासाठीच करतो, बरोबर आहे की ऑप्शन फॉर्म बनवणं, कॉलेजची लिस्ट बनवणं आणि मग तुमची प्रोसेस होते आणि त्याच्यातून तुम्हाला जर ॲडमिशन मिळालं तर तुमची ही फीस माफ होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवा की दुसरा वे काय ॲडमिशन करायचं ते आहे मॅनेजमेंट कोटा. जर तुम्ही पैसे भरून कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असाल तर ही स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला कॉलेजची जी काही 2 लाख फीस असेल, 1 लाख असेल, जी काय असेल ती पूर्णच्या पूर्ण भरावी लागणार आहे. आणि या कॅप राऊंड नंतर स्पॉट राऊंड्स होतात. जरी तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये असाल आणि तिथून तुम्ही ॲडमिशन घेतलं तरी सुद्धा ही स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार नाही. म्हणून पहिली एलिजिबिलिटी आहे 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी पाहिजे. दुसरी एलिजिबिलिटी आहे की तुमचं ॲडमिशन कॅप राऊंड थ्रूच झालं पाहिजे. हे 3 कॅप राऊंड होतात. या 3 कॅप राऊंड मधून जर तुमचं ॲडमिशन झालेलं असेल तर नक्कीच तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे. आय होप हे तुम्हाला क्लिअर आहे. मग डॉक्युमेंट्स याच्यासाठी काही वेगळे तुम्हाला बनवावे लागतात का? नाही. जे काय ॲडमिशनला तुमचे बेसिक मी डॉक्युमेंट्सवर व्हिडिओ बनवतो, पण जे काय बेसिक डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात जसं की तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल जो की 8 लाखाच्या पेक्षा कमीचा हवा आहे. बाकी तुमचं 10वी 12वी, तुमच्या 12वीची LC आणि म्हणूया आपण कास्ट व्हॅलिडिटी, जर तुमच्या कॅटेगरीला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी किंवा EWS सर्टिफिकेट, जे काही तुमचे बेसिक डॉक्युमेंट्स आहेत तेच डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात. बाकी विशेष काही डॉक्युमेंट्स तुम्हाला लागत नाहीत. मग याचे पैसे वापस मिळतात. काय होतं तर लक्षात घ्या, तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर MHA-DBT नावाचं एक पोर्टल असतं. MHA-DBT पोर्टल जे आहे ते तुम्हाला स्कॉलरशिप देत असतं. मग जेव्हा हे स्कॉलरशिप देतं याचा अर्थ काय की तुम्हाला त्याच्यामध्ये फॉर्म फिलिंग करावी लागते आणि तो फॉर्म भरल्यानंतर ते तुमचे जे काही पैसे आहेत ते कॉलेजला मिळत असतात. ठीक आहे. सो काही असं नाही आहे की तुम्हाला डिरेक्ट तुम्हाला काही पैसे तुमच्या अकाउंटवर येतात. तुमचे जे काही समजा तुमची 2 लाख फीस आहे आणि त्याच्यामध्ये 180 समजा एका कॉलेज आहे, त्याची समजा एखादा एक्झाम्पल सांगतो, DIVT पिंपरी आहे, तिथे ऑलमोस्ट माझ्या हिशोबाने 140 अशी काहीतरी फीस आहे. त्याच्यामधले 1,20,000 ही ट्युशन फीस आहे. तर हे काय करेल सरकार आपापलं कॉलेजला देऊन टाकेल. राहिले 20,000 ते तुम्हाला कॉलेजमध्ये भरायचे असतील. तर हे झालं तुमच्या फीस रिलेटेड. डॉक्युमेंट्स काही वेगळे लागत नाही. आता पुन्हा समजून घ्या, कॉलेजेस, प्रत्येक कॉलेजला ही स्कॉलरशिप मिळते का? नाही. कॉलेजेसचे 2 प्रकार असतात, लक्षात घ्या.
दोन प्रकारची कॉलेजेस आहेत. एक कॉलेज म्हणजे तुमचं COEP, PICT, VIT, AISSMS, JSPM, DY पाटील हे जे कॉलेजेस आहेत हे कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करतात, हे कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन्स करतात. त्याच्यामुळे थोडक्यात हे सरकारी प्रोसेसमधून ॲडमिशन करतात, म्हणून या कॉलेजेसमध्ये स्कॉलरशिप मिळते. आता असे बरेचसे कॉलेजेस आहेत, जसं की KJ सोमय्या मुंबईचं कॉलेज आहे, किंवा DY पाटील मुंबईची युनिव्हर्सिटी आहे. पुण्यामध्ये जर विचार केला तर DY पाटील विद्यापीठ आहे, किंवा MIT WPU आहे, MIT ADT आहे, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आहे, किंवा PCCOE सुद्धा स्वतःची युनिव्हर्सिटी आहे, भारतीय विद्यापीठ आहेत. ह्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, ह्या डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, याच्यामध्ये मात्र तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही. तुम्हाला त्या कॉलेजची जी काही पूर्ण फीस असेल ती भरावी लागणार. सो जे कॉलेजेस कॅप राऊंड थ्रू पार्टिसिपेट करतात, जे कॉलेज आपल्या या काउन्सिलिंग प्रोसेस थ्रू असतात, त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे. आणि नक्कीच त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना कॅप राऊंड थ्रू घेतलं पाहिजे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. मग स्पॉट राऊंड्समधून गेलं तर ॲडमिशन मिळतं का, म्हणजे स्कॉलरशिप मिळते का, नाही, तुम्हाला पूर्णच्या पूर्ण फीस भरावी लागते. मग ही गोष्ट लक्षात घ्या की इथून पुढे जेव्हा तुम्ही आता थोड्या दिवसाने तुमचे रिझल्ट्स आले की तुम्हाला हे सगळ्या गोष्टी करणंच आहे. तुम्हाला ऑप्शन भरताना लक्षात घ्या, तुम्ही काउन्सिलिंग जेव्हा प्रोसेस चालू होते तुम्हाला सरकारला कॉलेजेसची नावं द्यायची असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही कॉलेजेसची नावं देताय तर आपण ऑप्शन फॉर्म भरतो, तेव्हा तुम्ही बघितलं पाहिजे की त्या कॉलेजची ट्युशन फीस किती आहे. लक्षात घ्या, हे विद्यार्थ्यांचं काम आहे किंवा मुलींना तुमचं काम आहे. तुमच्या पालकांना तुम्ही सांगितलं पाहिजे की लक्षात घ्या, किंवा पॅरेंट्सना की बघा हे कॉलेज आहे, DY पाटील कॉलेज आहे, इथे फक्त 4 ते 5 हजारच फीस आपल्याला डेव्हलपमेंटची पडणार आहे, मग आपण तसं करू शकतो. बरोबर आहे. मग तुम्ही MIT बघाल तर ते 30,000 आहे. म्हणजे तुमची फायनान्शियल प्लॅनिंग तुमचे पॅरेंट्स व्यवस्थित करू शकतील. तेव्हा प्रत्येक कॉलेजची ट्युशन फीस किती आहे आणि डेव्हलपमेंट फीस किती आहे हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्याकडून नुकसान होणार नाही आणि पालक सुद्धा त्याप्रमाणे तुमची फायनान्शियल प्लॅनिंग करू शकतील. पुन्हा मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की हे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, आपल्याला ही संधी मिळालेली आहे. कित्येक मुलींना बऱ्याचदा असं होतं की पैशाच्या अडचणीमुळे असेल किंवा सिक्युरिटी विचार करून आपण पुण्यामध्ये मुंबईमध्ये पाठवत नाही. पण ही संधी सोडू नका. मुलींचं शिक्षण बऱ्यापैकी आपण म्हणूया फ्री होणार आहे, 10 ते 15 हजारामध्ये शिकणार आहेत. बाकी शिक्षण हॉस्टेल वगैरे याच्यासाठी सुद्धा कित्येक स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत. म्हणून या स्कॉलरशिपचा फायदा घेऊन यांना चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये जर शिकवलं, जर मुली शिकल्या तर नक्की त्यांना त्यांच्या आयुष्याची करिअरची सुरुवात 40,000 50,000 अशा सॅलरीपासून होते आणि पुन्हा पाठीमागे वळून बघण्याची गरज पडत नाही आणि त्यांचं आयुष्य ते त्यांच्या पद्धतीने सिक्युअर होऊन जातं. त्याच्यामुळे मी पुन्हा सर्व पालकांना रिक्वेस्ट करेल की स्कॉलरशिप आहे ही प्रत्येक मुलीसाठी आहे ज्यांचं 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे. ज्या पालकांचं नक्की याचा फायदा घ्या. मुलींना पुणे मुंबई अशा चांगल्या ठिकाणी चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकायला पाठवा, जेणेकरून मुलींचं त्यांचं आयुष्य हे सेफ होणार आहे. आय होप हे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. तुमचे काही डाऊट्स असतील, तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट्स असतील तर या नंबरवर तुम्ही कॉल करा. मी म्हणेन व्हॉट्सअप करा, कॉल खूप येतात त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो, पण व्हॉट्सअप करा. हे माझं असं नाव आहे. तुमचा डाऊट तुम्ही सांगा, आम्ही तुम्हाला नक्की रेस्पॉन्ड करू. प्लस व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी विसरू नका. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.